ही पेस्ट जास्त करून आफ्रिकेतील लोक त्यांच्या खाण्यामध्ये वापरत असतात. अगदी दैनंदिन जीवनात किंवा रोजच्या त्यांच्या आहारात ही टमॅटो पेस्ट ते वापरत असतात. त्यांच्या भातामध्ये म्हणा किंवा कसलीही ते करी बनवतील तर त्यात ही पेस्ट म्हणजे त्यांचं मेन इन्ग्रेडियंट. हॅलो एव्हरीवन, यम्मी रेसिपीज चॅनलमध्ये मी आशा आपणा सर्वांचं अगदी खूप मनापासून स्वागत करत आहे. टमॅटो पेस्ट बनवायला अगदी सोपं आहे, एकदम सोपी पद्धत. फक्त आपल्याला काय करायचं असतं, ही टोमॅटो आणि ही बीटरूट कापायची असतात, त्यातल्या बिया आणि जो ज्यूस असतो तो काढायचा असतो आणि हे मिक्सरला याचा एकदम ज्यूस बनवून घ्यायचा आहे. तर इथे मी 2.5 किलो टमॅटो घेतलेले आहेत आणि त्यासाठी 2 बीटरूट घेतलेले आहेत. आता इथे असं काय नाही की 2च किलो घ्यायला पाहिजे, 2.5 किलो, 4 किलो. तुम्ही 5 किलो, 10 किलो, कितीही किलो टमॅटो घेऊ शकता आणि त्या टोमॅटोंची तुम्ही अशा पद्धतीने पेस्ट बनवून घेऊ शकता. आता ह्याला काही असं प्रमाण नाही आहे. तर मी 2.5 किलो टोमॅटो घेतले आहेत. मी अर्धी इंग्लिश आणि अर्धी गावठी घेतलेली आहेत. तुम्ही फक्त इंग्लिशच घेऊ शकता किंवा फक्त गावठी टोमॅटोसुद्धा घेऊ शकता. आता ही आपल्याला स्वच्छ पाण्यातून धुवायची आहेत आणि मी ती बुडतील इतका पाणी घेतलेलं आहे आणि त्यात 2 टीस्पून मीठ घालून मी ही स्वच्छ धुवून घेत आहे. कारण टोमॅटोला कधीकधी औषधं लावलेली असतात, तर ती स्वच्छ करून घेण्यासाठी मी ही अशा पद्धतीने धुवून घेत आहे. तर मी टोमॅटो धुतलेले आहेत आणि मी ती निथळतसुद्धा ठेवलेले आहेत एका चाळणीवर. तोपर्यंत मी हे बीटरूटची वरची सालं काढून घेत आहे. दोन्ही बीटरूटची मी सालं काढून घेतलेली आहेत आणि आता वळूया टोमॅटोंकडे. आता टोमॅटो आपल्याला ही पाण्या भरलेली घ्यायची नाहीत, तर मी अशा प्रकारे कॉटनच्या कपड्याने मस्त बाहेरून मस्त सुक्की अशी करून घेत आहे, म्हणजे मस्त पुसून घेत आहे. आता सगळीच टोमॅटो मी अशा प्रकारे पुसून घेत आहे. म्हणजे जरी पाण्याने जरी ती स्वच्छ होत नसतील तर अशा कॉटनच्या कपड्याने ती एकदम मस्त स्वच्छ होतात आणि अशी चकचकीत दिसायला लागतात. तर मी सगळी टमॅटो इथे मी पुसून घेतलेली आहेत. आता आपल्याला ही टमॅटो कापून घ्यायची आहे. तर ही बघा, मी या पद्धतीने ही टमॅटो कापून घेत आहे आणि याचे 4 भाग करून झाल्याच्या नंतर याच्यामधल्या ज्या बिया असतात आणि हा जो ज्यूस असतो तो आपल्याला दुसऱ्या एका भांड्यात काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मी हे बोटांच्या साहाय्यानेच, हातांच्या साहाय्यानेच काढून घेत आहे. तुम्ही सुरीच्या साहाय्याने सुद्धा काढून घेऊ शकता, पण सुरीच्या साहाय्याने सगळ्या बिया निघत नाहीत. म्हणून अशा प्रकारे हे आपण काढून घ्यायच्या आहेत. मी सगळीच टमॅटो म्हणजे जवळजवळ 2.5 किलो मी टमॅटो इथे अशी याच्या बिया आणि हा ज्यूस काढून घेतलेला आहे. इथे मी बाजूला हा ज्यूस ठेवलेला आहे. मात्र हा ज्यूस मी फेकणार नाही आहे, तर त्याचीही रेसिपी तुम्हाला नंतर मी देणार आहे. तर ही टमॅटो आता आपण मस्त याचा ज्यूस बनवून घेणार आहोत. पातळसर असा ज्यूस बनवून घेणार आहोत आणि आता हा ज्यूस आपल्याला गाळून घ्यायचा आहे. कारण या साली वगैरे असतात ना, त्या साली मग टोमॅटो पेस्टमध्ये ते बरोबर लागत नाही, म्हणून आपण हा असा गाळणीवर घेऊन गाळून घ्यायचा आहे. आता हा जाडसर हे सुद्धा मी परत हे मिक्सरच्या जारमध्ये फिरवून हेही बारीक करून घेत आहे आणि सगळीच टोमॅटो अशा पद्धतीने मी ही करून घेतलेली आहेत. तुम्ही पाहू शकताय की सगळ्याच टोमॅटोंचा हा ज्यूस निघालेला आहे. आता मी हा ज्यूस गॅसवर ठेवून घेते. हाय फ्लेमवर मला हे उकळून घ्यायचं आहे. थोडंसं मध्ये मध्ये स्टर करायचं आहे, मध्ये मध्ये सोडूनसुद्धा द्यायचं आहे, कारण ही पेस्ट काय खाली बुडाला चिटकत नाही. म्हणून हे मध्ये मध्ये असं आपल्याला उकळत ठेवायचं आहे. आता हे उकळतं आहे तोपर्यंत मी काय करणार आहे, हे बीट कापून घेणार आहे आणि बारीक बारीक कापून ह्याचाही मी ज्यूस बनवून घेत आहे. आता या बीटबरोबर मी थोडीशी एक 5-6 टोमॅटो ठेवलेली आहेत आणि ती टोमॅटो आणि हे बीट मस्त ह्याचं ज्यूस बनवून घेत आहे. इथे ज्यूस बनलेला आहे आणि गॅसवर ठेवलेल्या त्या भांड्यावरच मी पुन्हा गाळण ठेवून हा ज्यूस गाळून घेत आहे. इथे तुम्ही पाहू शकताय की थोडीशी वाफसुद्धा निघत आहे, म्हणजे
खालचा टोमॅटोंचा जो ज्यूस आहे तो आपला उकळत आहे. तर आता त्यावरच मी ही गाळून ठेवलेली आहे आणि हा बीटरूटचा ज्यूस मी छान गाळून घेत आहे. आता गाळता गाळता समजा तुम्हाला वाटलं की यात काही तसं काही निघतच नाही किंवा जाड पार्टिकल्स नाही आहेत, तर हे जे जाडसर दिसतंय ते तुम्ही डायरेक्ट ज्यूसमध्ये टाकलत, उकळत असलेल्या त्या ज्यूसमध्ये टाकलत तरीही चालेल. आणि गाळणीला मागच्या खालच्या बाजूने लागलेलं सुद्धा मी सगळं काढून घेतलेलं आहे. आता हा एकदम छान उकळत आहे. आता तुम्ही पाहू शकता की उकळून हा अर्ध्यापेक्षा कमी झालेला आहे. आता हे उकळवण्यासाठी मला जवळजवळ 40 मिनटं लागलेली आहेत. म्हणजे हे आटण्यासाठी, हा ज्यूस आटण्यासाठी 40 मिनटं लागलेली आहेत. आता तुमच्या क्वांटिटीवर अवलंबून आहे. तुम्ही किती क्वांटिटीमध्ये टोमॅटोज घेतलेले आहेत त्याच्यावर अवलंबून आहे. इथे आता 40 मिनटानंतर मी गॅस फ्लेम बंद केलेली आहे आणि एक रुमाल घेतलेला आहे मी कॉटनचा आणि त्या रुमालावर मी हे गरमागरम हे मिश्रण या रुमालावर टाकून घेत आहे. आणि यातील अजून जो काही ज्यूस असेल तो खालच्या भांड्यात आपल्याला मिळेल. आणि हे जे आपण हंग कड करतो त्याच पद्धतीने हे सुद्धा असंच हंग करायचं आहे. म्हणजे टांगवून ठेवायचं आहे. तर टांगवून ठेवा किंवा ह्या भांड्यात एखादी वाटी उपडी घालून किंवा स्टँड ठेवून त्याच्यावर वजन काहीतरी ठेवून आपण हे थोडं निथळून ह्याची सुक्की अशी पेस्ट बनवून घेणार आहोत. आता बाजूला तुम्ही पाहताय की टोमॅटो ज्यूस उरलेला आहे. तर त्या टोमॅटोचं मी आज तुम्हाला मी रेसिपी दिल्यानंतरची रेसिपी लगेच त्या टोमॅटो ज्यूसचं आपण काय केलं ती रेसिपी मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे या माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. म्हणजे तुम्हाला याच्यानंतरची आपण त्या टोमॅटो ज्यूसचं काय केलं तीही रेसिपी तुम्हाला लगेच मिळेल. सबस्क्राईब करा या चॅनलला. मग बेल आयकॉन आहे तेही दाबा. या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा की ही तुम्हाला रेसिपी आवडली की नाही. अतिशय सुंदर अशी पेस्ट तयार झालेली आहे. डिट्टो आफ्रिकेसारखी, म्हणजे आफ्रिकेत जशी तयार करतात किंवा जशी ही पेस्ट दिसते तशीच्या तशी ही दिसायलासुद्धा आहे आणि करायलाही त्याच कृतीप्रमाणे आहे. तर नक्की तुम्ही इथे सबस्क्राईब करा म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला नक्की मिळेल. आणि ही रेसिपी जर आवडली तर मात्र लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. मग आपण भेटूया पुढच्या अशाच एका सुंदर आणि खमंग व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.